नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 मार्च 2025 ते 16 मार्च 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी. या सप्ताहात तुमच्या समक्ष येणारे बरेच नवीन प्रस्ताव तुमच्यासाठी खूप आकर्षक असतील, परंतु तुम्हाला या गोष्टीला समजण्याची इच्छा असेल की भावनांमध्ये वाहून कुठलाही निर्णय घाईगर्दीत घेणे समजदारीचे काम नाही. या सप्ताहात आपल्या गुरूंच्या ज्ञानाचा लाभ घेऊन त्यांची मदत आणि सहयोग घेण्यापासून अजिबात घाबरणार नाही, कारण या काळात त्यांचे ज्ञान आणि अनुभवच तुम्हाला या विषयांना समजण्यात तुमची मदत करेल. यामुळे तुम्ही भविष्यातील प्रत्येक परीक्षेत उत्तम प्रदर्शन करू शकाल. या सप्ताहात जीवनात चालत आलेल्या गोष्टींमध्ये तुमचा पारा वाढू शकतो. यामुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते आणि तुम्ही घरातील मुलावर विनाकारण राग काढताना दिसाल. अशात आपल्या स्वभावात सकारात्मकता आणा, अथवा मुलांसोबत तुमच्या संबंधावर प्रभाव पडू शकतो. या आठवड्यात आपला व्यवसाय विस्तृत करण्यासाठी आपण काही प्रकारचे कर्ज किंवा काही योजना आखू शकता. जरी यावेळी आपण बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेण्यास सक्षम असाल, परंतु पैशाशी संबंधित व्यवहार करताना आपल्याला सुरुवातीपासूनच खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हा सप्ताह तुमच्या कौटुंबिक जीवनात आराम आणि समृद्धी देईल. या कारणाने तुम्ही काही धार्मिक स्थळी जाण्याचा प्लॅन करू शकता. उपाय: तुम्ही नियमित 23 वेळा ओम हनुमंते नमः मंत्राचा जप करा. कुंभ राशी. या सप्ताहात तुमची मेहनत आणि कुठल्याही कार्याच्या प्रती तुमचा कल पाहून लोक तुम्हाला आपल्या उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील. शक्यता आहे की बरेच मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. यामुळे तुमची प्रसिद्धी वाढू शकेल. सोबतच यामुळे तुमच्या कमाईमध्येही वाढ होण्याचे योग बनतील. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह बऱ्याच प्रमाणात उत्तम उपलब्धी करून देईल, कारण विद्यार्थ्यांसाठी ही वेळ बरीच शुभ राहणार आहे आणि तुम्हाला आपल्या शिक्षणाच्या बळावर पुढे जाण्यासाठी ही वेळ अपार यशप्राप्तीचा मार्ग दाखवेल. या काळात तुम्ही निरंतर आपल्या जीवनशैलीमध्ये सुधार करण्याचे परिवर्तन करा. यासाठी तुम्ही उत्तम आरोग्य जीवनासाठी स्वतःला आपल्या आरामाच्या क्षेत्रातून निघून नियमित योग व्यायाम करण्याचा निर्णयही घेऊ शकता. तथापि यावेळी तुम्हाला कामाचा अधिक बोजा आपल्यावर घेणे टाळले पाहिजे. या आठवड्यात बरेच जातक त्यांच्या पूर्वीच्या अधिक संकटातून मुक्त होताना दिसतील. यावेळी आपल्याला हे समजेल की कुटुंबातील सदस्य आणि आपल्या जोडीदाराबद्दल आपण चुकीचे होतो. त्यांनी आपल्या कठीण परिस्थितीत आपल्याला पूर्ण पाठिंबा दर्शविला होता. या कारणास्तव आपण आपले काही पैसे त्यांच्यावर देखील खर्च करून त्यांचे आभार मानू शकता. एकाएकी या आठवड्यात नवीन कौटुंबिक संबंधित जबाबदारीमुळे आपल्या सर्व योजना विस्कळीत होऊ शकतात. यावेळी आपण स्वतःला घरगुती कार्यात अडकल्यासारखे वाटेल, जेणेकरून आपण कदाचित असेही विचार करू शकता की आपण इतरांसाठी जास्त करता आणि आपल्या स्वतःसाठी कमी करत आहे. यामुळे थोडा राग आपल्या स्वभावात दिसू शकतो. उपाय: तुम्ही शनिवारी गरीब लोकांना अन्नदान करा. मीन राशी. या सप्ताहात कुटुंबात सामंजस्य बसवण्यासाठी तुमचा जीवनसाथी तुमची मदत करेल आणि ते यासाठी तुमच्याकडे अधिक मदतगार सिद्धही होऊ शकते.
योग हेही बनत आहेत की तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल. काम आणि इतर जबाबदाऱ्यासोबतच तुम्ही या सप्ताहात थोडे तणावपूर्ण असाल. यामुळे तुम्ही अशी चूक करू शकता ज्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या करिअरवर दिसेल. तुम्हाला चेहरा आणि गळ्याने जोडलेल्या आधीच्या समस्यांनी या सप्ताहात आराम मिळू शकतो. तथापि, यासाठी तुम्हाला अधिक थंड पाणी पिण्यापासून बचाव केला पाहिजे. सोबतच फक्त घरातील जेवणच करून ताज्या फळांचे सेवन केले पाहिजे. या सप्ताहात आपल्या आईवडिलांच्या मदतीने तुम्ही आपल्या पूर्वीच्या काही आर्थिक तंगीमधून बाहेर निघण्यात यशस्वी राहाल. कारण तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती तर मिळेलच, सोबतच तुम्ही आपली स्थिती सुधारण्यानंतर योग्य दिशेमध्ये आपले प्रयत्न करण्यातही यशस्वी राहाल. उपाय: तुम्ही मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद.